निवडणुकांच्या ऐन रणधुमाळीमध्ये आता अभिजात भाषेच्या दर्जावरून राजकारण पेटलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून काँग्रेसने मोदींवर टीका केली। 10 वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवूनही केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही असा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला। पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये हा अर्ज पाठवला होता, हा प्रस्ताव पाठवला होता असा दावा रमेश जयराम यांनी केलेला आहे। तर जयराम रमेश यांचं वक्तव्य काय? गेल्या 10 वर्षांपासून मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याची मागणी ही मोदी सरकारकडे प्रलंबित आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रख्यात अभ्यासक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती। हा अहवाल केंद्र सरकारला सादरही करण्यात आला होता। पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून जुलै 2014 मध्ये ही मागणी मान्य करण्याची विनंती केली। पण 10 वर्षांनंतरही मोदी सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतला नाही। 2004 ते 2014 दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला। मोदी सरकारने एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।